आज मी पहिल्यांदाच 7 किलोचा केक बनवला होता पहिल्या बर्थडेसाठी आणि खूप छान झाला होता. सगळ्यांना खूप आवडला. एवढा मोठा केक बनवायचा होता त्यामुळे थोडं टेन्शन होतंच, पण बनवू शकते हा कॉन्फिडन्स मात्र होता. आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास केलेला आहे, कारण की अशा पद्धतीचे मोठे जर केक आले तर तुम्ही कशा पद्धतीने ते बनवू शकता. त्यामुळे हा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. थोडासा मोठा होईल, पण पूर्ण केक बेक करण्यापासून ते पूर्ण सेट करण्यापर्यंत मी व्हिडिओ सेंड केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. केक मोठा असल्यामुळे केक शिजायला आणि सेट व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी आदल्याच दिवशी 10 वाजल्यापासून केक बनवायला सुरुवात केली. केक स्पॉन्ज बनवून घेतले आणि त्यासाठी इथे मी 350 ग्राम प्रीमिक्स 1 किलोला वापरून अशा पद्धतीने 7 किलो केकसाठी हे केक बेस बनवून घेतलेले आहेत. आणि आपला पूर्ण केक पायनॅपल फ्लेवरचा आहे, त्यामुळे बॅटरमध्ये सुद्धा मी पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे. थोडासा कलरसुद्धा टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीने मी ओव्हनमध्ये नाही तर गॅसवरती हे पूर्ण केक बेस बनवून शिजवून ठेवलेले आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर सकाळी पूर्ण थंड झाले आणि आयसिंग करायला घेतलेली आहे. सुरुवातीला क्रीम फेटून घेतलेली आहे, त्यानंतर क्रश घेतला आहे, शुगर सिरप तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपले पूर्ण हे केक बेस आहेत ते सुद्धा वरती काढून ठेवलेत. पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण केक बनवायला घेऊयात. सुरुवातीला हा केक बोर्ड घेतलेला आहे मोठा, आणि पहिल्यांदाच मागवला होता, कारण की अशा पद्धतीचा केक मी पहिल्यांदाच बनवत आहे. आणि या केक बोर्डवरती 10 किलोचा केक राहतो, त्यामुळे आपला तर 7 किलोचा आहे, त्यामुळे सहज राहतो. क्रीम फेटल्यानंतर जेवढी हवी आहे क्रीम आपली तेवढीच मी वरती काढून घेतलेली आहे. बाकीची फ्रीजमध्ये ठेवली, कारण मेल्ट होऊ शकते, त्यामुळे आतमध्ये ठेवलेली बरी. त्यानंतर हा केक बेस घेतलेला आहे. 2 किलोच्या टीनमध्ये हा शिजवून घेतला आहे. आणि जवळजवळ मला खालचा जो आहे केक तो 5 किलोचा बनवायचा आहे. या केक स्पॉन्जचा वरचा भाग आपण काढून टाकतोय, कारण की थोडा चिकट असतो, त्यामुळे काढलेला बरा. आणि त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे याच्या 3 लेअर पाडायच्या आहेत केक स्पॉन्जच्या. आणि अशाच पद्धतीने पूर्ण केक स्पॉन्जचे आपल्याला लेअर पाडून घ्यायचे आहेत सुरुवातीला. नंतर आता आयसिंग करायला घ्यायची आहे. आता व्हिडिओ पूर्ण दाखवत नाही, कारण खूप मोठा होतो, त्यामुळे ह्याच्याच फक्त लेअर दाखवते. आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या लेअर पाडून घेतलेल्या आहेत. आता केक बोर्ड घ्यायचा आहे केक आयसिंग करण्यासाठी, आणि हा केक बोर्ड 10 किलो केक बसेल एवढा मोठा आहे. आपल्याला 7च किलो यावरती बनवायचा आहे. आता आपल्याला केक आयसिंग करायचा आहे, त्यासाठी केक बोर्डवरती व्हिपिंग क्रीम लावली, कारण केक घसरू नये सरकू नये यासाठी आपण ही क्रीम लावून घेतोय. त्यानंतर पहिली लेअर ठेवायची आहे, आणि आपण नेहमीप्रमाणे जशी आयसिंग करतो अगदी तशाच पद्धतीने करायची. सुरुवातीला शुगर सिरप लावायचा आहे, आणि इथे मी भरपूर प्रमाणात शुगर सिरप तयार करून घेतले, कारण केक मोठा आहे तर लागेलच, त्यासाठी एकदमच असं करून ठेवलं होतं. आणि अशा पद्धतीने लावल्यानंतर आपल्याला त्यावरती क्रीमची लेअर द्यायची आहे. त्यानंतर थोडासा क्रशसुद्धा टाकायचा आहे, आणि क्रशवरती आपल्याला टुटी फ्रुटी टाकायची. आणि अशाच पद्धतीने पूर्ण केक आपल्याला आयसिंग करायचा आहे. आणि हा खालचा जो केक आहे तो 5 किलोचा बनवायचा आहे आपल्याला, त्यामुळे 2 केक स्पॉन्ज मी अशा पद्धतीने तयार करून घेतले होते. आणि ते 2 केक असे आयसिंग करून तो 5 किलोचा केक मी बनवला होता. आणि अशाच पद्धतीने पूर्ण केक आयसिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर वरचा जो 2 किलोचा आहे तो आपल्याला बनवायला घ्यायचा आहे. आणि वरचा जो 2 किलोचा आहे तो सुद्धा मी तशाच पद्धतीने 2 भागात शिजवून घेतलेला आहे 1 किलोच्या टीनमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला हा आयसिंग करून घ्यायचा आहे, अगदी आपण नेहमी करतो त्याप्रमाणेच. रात्री 10 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत मी केक स्पॉन्जेस बनवत होती, कारण की ते बनवून थंड पण व्हायला हवेत आणि सकाळी उठून आयसिंग करायची होती. दोन्ही केक मी क्रम कट करून फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर फायनल आयसिंग केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता डेकोरेशनसाठी हे केक घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. आपल्याला आता हा केक सेट करायचा, तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला सपोर्टसाठी असे पाईप टाकलेले आहेत, त्याला डोवेल्ससुद्धा म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे असतील तर 2-3 ठिकाणी टाकू शकता, किंवा टूथपिक असतील तर टूथपिकसुद्धा लावू शकता, जेणेकरून आपला केक आतमध्ये बसू नये यासाठी सपोर्टसाठी ह्या काड्या किंवा ह्या डोवेल्स आपल्याला लावाव्या लागतात अशा पद्धतीने. त्यानंतर वरचा जो आपल्याला दुसरा केक आहे 2 किलोचा यावरती ठेवायचा आहे. स्पॅच्युला घेतलेला आहे, आणि त्यांनीच अशा पद्धतीने वरती एक पाईप टाकून असा उचललेला आहे. खूप भीती वाटत होती आणि खूप डेंजर काम झालं होतं. जर केक पडला तर मला परत आयसिंग करावी लागत होती, त्यामुळे मी खूप घाबरलेली होती ह्यावेळेस. आणि अशा पद्धतीने हा केक केला. थोडासा साईडला मोडला होता, पण तिथे मी डिझाईननी कवर केला. आणि जरासा वाकडा दिसतोय तर जरा थोडासा मी सरकून घेतला, आणि अशा पद्धतीने हा केक डेकोरेशनसाठी घेतलेला आहे. आणि जिथे केक मोडलेला आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची, जेणेकरून केक जिथे डॅमेज झाला आहे तिथे अजिबात दिसणार नाही. आणि ॲनिमल्सचा केक असल्यामुळे आपल्याला इथे ॲनिमल्स टॉपर लावायचे आहेत. अशा पद्धतीने कोणतेही टॉपर्स तुम्ही
तुमच्या इच्छेनुसार लावू शकतात. आणि एवढीच डिझाईन मी इथे बनवून नेणार होती. वरचा जो केक आहे तो मी तिथे गेल्यावर सेट करणार होते आणि तो सुद्धा सेट झाल्यानंतर खूपच छान दिसत होता. अशा पद्धतीने तो फ्रीजमध्ये ठेवला. फ्रीजमधल्या अख्ख्या सगळ्या प्लेट होत्या त्या पूर्ण बाहेर काढल्या होत्या. जंगल थीम असल्यामुळे थोडेसे ग्रीन कलरची ही पानं मी तयार करून घेतली होती, तीसुद्धा यावरती लावलेली आहेत आणि फॉन्डंट जी बनवली होती अशा पद्धतीची. त्यानंतर आता केक न्यायची वेळ आलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मी केक घेतला आहे आणि जे डेकोरेशन बाकी होतं ते पूर्ण दुसऱ्या बाजूला घेऊन चालली होती. तिथे गेल्यानंतर ते सेट करायचं होतं. जिथे बड्डे आहे तिथे आम्ही आलेलो आहोत आणि अशा पद्धतीने हा केक ठेवला आहे. आता मी स्पेसर वापरते आहे आणि हा स्पेसर आहे. त्याच्यामध्ये मी जंगल थीम तयार करून घेतली होती. थोडेसे ग्रीन कलरची पानं वगैरे टाकून त्यामध्ये ॲनिमल्स ठेवली होती. त्यानंतर जे मोठे ॲनिमल्स राहिले होते लावायचे ते सुद्धा यावरती लावून घेतले आणि आता मात्र केक खूप सुंदर दिसत होता, कारण की पूर्ण आपला सेट झाला होता आणि बड्डे बॉयसुद्धा तयार झाला होता केक कापण्यासाठी आणि त्याचं नाव होतं नक्ष आणि ते सुद्धा मी केकवरती टाकून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सुंदर असा आपला हा केक तयार झाला आहे आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा केक थोडा जरी आवडला असेल आणि थोडं तुम्हाला काही यामधून शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन केक शिकायचे असतील तर सबस्क्राईबसुद्धा करा. त्या शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल. पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.